बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, आज एका फार महत्वाच्या विषयावर मला तुम्हा सर्वांचं लक्ष वेधायचंय, तुम्हा सर्वांशी चर्चा करायची. एक सामायिक प्रश्न, एक कॉमन प्रश्न मला शिवसैनिकांकडनं कायम विचारला जातो. ज्या वेळेस फोन कॉल्स होतात, ज्या वेळेस मेसेजेस पाठवले जातात, एक सामायिक प्रश्न शिवसैनिकांकडनं कायम असतो. त्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्हा सर्वांच्या समोर द्यायचंय. कदाचित तुमच्याही मनामध्ये हा प्रश्न नक्कीच आला असेल. बघा, याच्यातून तुम्हाला उत्तर मिळतंय का? शिवसैनिक हा प्रश्न कायम विचारतात की सध्याचं महाराष्ट्रातलं जे वातावरण चालू आहे, महाराष्ट्रातलं सोडा, आमच्या स्थानिक विभागांमधलं, विशेषतः मुंबई ठाण्याच्या आसपासच्या ज्या महानगरपालिका असतील, जिल्हे असतील, तालुके असतील, त्या विभागांमध्ये, विशेषतः मुंबई ठाण्याच्या आणि त्यातल्या त्या ठाण्याच्या आसपासच्या असतील, जी चाललेली जाहिरातबाजी आहे. आम्ही जेव्हा सकाळी वृत्तपत्र खोलतो, समोर काळी दाढी असते किंवा सफेद दाढी असते, या दोन दाढ्यांच्या व्यतिरिक्त कोणी नसतं. वृत्तपत्र असतील, टेलिव्हिजन असतील, वृत्तवाहिन्या असतील, सर्वत्र, अगदी बसेस सुद्धा, महामंडळाच्या बसेस सुद्धा सोडलेल्या नाहीत. वर्षोनवर्ष, म्हणजे जवळपास 1.25 वर्ष झालंय यांच्या सरकारांना येऊन, अजून देखील बसेसवरची एकही जाहिरात, आता ती जाहिरात कशा केल्या जातात पहा. नाव दिलं जातं महाराष्ट्र शासनाचं, नाव दिलं जातं गव्हर्नमेंटच्या जाहिरातींचं, महाराष्ट्र शासनाच्या योजनांचं नाव दिलं जातं, जाहिराती मात्र ह्यांच्या असतात. त्या जाहिराती काढल्याच जात नाहीत. महामंडळाला त्यातून काय मिळतं आम्हाला माहित नाही. पण लक्षात घ्या, या अशा प्रकारचं मार्केटिंग, आणि मार्केटिंग बाप करतात, बरं, बाप मार्केटिंग करतात. ज्या प्रकारे यांची बॅनरबाजी आम्ही पाहतो आमच्या विभागांमध्ये, स्थानिक विभागांमध्ये करोडोंची बॅनरबाजी केली जाते. अगदी सर्वत्र ह्यांचेच बॅनर्स दिसणार तुम्हाला. एवढा अमाप पैसा, एवढं प्रशासनाचा वापर, बळाचा वापर, सत्तेचा वापर, या साऱ्या गोष्टी अशा प्रकारे वापरून घेतल्या जात असताना तुमचा ह्यांच्या समोर निभाव कसा लागेल, तुम्ही यासाठी काय करता, किंवा आपली रणनीती काय असणार या अमाप पैशाच्या पुढे. कारण पैसा वाटला जातो, साऱ्या डोळ्यात देखत आपण पाहत असतो, पैसा वाटला जातो. पहा, लक्षात घ्या, आता ही लढाई अस्तित्वाची लढाई आहे. जे जे आपल्या सोबत आहेत, आपण विचार करत असाल माझ्याही एरियात शिवसेनेची शाखा आहे, असा आपण विचार करत असाल तुमच्याही एरियात आहे. मग आमचे शाखा प्रमुख असतील, आमचे विभाग प्रमुख असतील, आमचे उच्च पदाधिकारी असतील, जे आता आहेत निष्ठावंत शिवसेनेमध्ये जे पदाधिकारी असतील, त्यांच्याकडनं असली बॅनरबाजी का केली जात नाही, बॅनरला उत्तर बॅनरने का दिलं जात नाही, आपल्या मनात प्रश्न येत असतील ना. याचं एक उत्तर मात्र मी तुम्हाला सांगतो. शिवसैनिकांनी एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांनी कमवलं, ज्यांनी काळं धन कमवलं, ज्यांनी काळा पैसा कमवला, ज्यांचे हात बरबटलेले होते, ज्यांचे हात त्या काळ्या पैशात बरबटलेले होते, ते सारेच्या सारे निघून गेलेले आहेत. त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे. जे घाणेरडे हात होते, ज्यांनी घाणेरड्या मार्गांनी पैसा कमवला, ज्याचे स्रोतच नव्हते, कुठून कमवला, कसा कमवला, तुम्ही सारे समजू शकता. ज्या वेळेस ईडीच्या, सीबीआयच्या धाडी पडत होत्या, ही सारी माणसं पळून जात होती. कारण ह्यांना माहितीये आम्ही जे कमवलंय त्याचा आम्हाला उगम स्रोतच सांगता येणार नाही. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, जे निष्ठावंत पदाधिकारी सध्या शिवसेनेमध्ये आहेत, ते सारे सर्वसामान्य आहेत. त्यांचा कुठलाही आगाप इच्छा नाही. राजकारणामध्ये जरी असले तरी त्यांनी काहीही कमवलेलं नाही ना कमवणार आहेत कधी भविष्यामध्ये. कारण जर कमवायचंच असतं तर तेही गटातटांमध्ये सामील होऊ शकले असते. या सरकारांचा, पदांचा वापर करून घेतला असता. कदाचित 4 कॉन्ट्रॅक्ट मिळाले असते त्यांना देखील. काय शिवसेनेमध्ये, निष्ठावंत शिवसेनेमध्ये का थांबले? अरे, आमच्या पक्ष प्रमुखांनी जर शिवसेनाच वाचवायची असती तर वेळ प्रसंगी थोडंसं नमतं घेतलं असतं भारतीय जनता पक्षाबरोबर तडजोडी करून वाचला असता शिवसेना पक्ष. पण नाही, वेळ प्रसंगी आम्ही लढा पत्करू, आम्ही मरण पत्करू, पण तो शरण जाणं आम्हाला शक्य होत नाही. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, जे जे निष्ठावंत पदाधिकारी तुमच्या भागांमध्ये आहेत, त्यांच्याकडे कदाचित त्यांचे खिसे रिकामे असतील, त्यांचे खिसे झाडले तर कदाचित 12ने 4ने देखील निघणार नाहीत. पण ज्या वेळेस मात्र ह्या निवडणुका लागतील, त्यावेळेस मात्र आपली जीवाभावाची, हक्काची माणसं कशी मतदान केंद्रापर्यंत पोहोचवायची हे मात्र त्यांना चांगलंच ठाऊक असतं. या अशा माणसांकडनं तुम्ही अशा जाहिरातींची अपेक्षा करू नका. नाही कदाचित शक्य, त्यांच्याकडे तेवढा पैसा नसेल. पण तरी देखील सांगतो, या जाहिराती करून कितीही 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 प्रयत्न करा, कितीही सोन्याचा मुलामा द्यायचा प्रयत्न करा, पण पिवळ आणि ते काय म्हणतात,
निखळ सोनं, खरं सोनं, ताऊन सुलाखून निघलेलं सोनं हे शिवसेनेमध्ये आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आहे. याची तुम्हाला काही उदाहरणं मी देतो. एक गोष्ट लक्षात घ्या, कितीही यांनी प्रयत्न केला, लाखो करोडोंचे बॅनर्स लावले, तरी ते बॅनर्स लावायला देखील यांना माणसं हक्काची मिळत नाहीत. ती माणसं देखील भाड्याने आणलेली असतात, कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं. बॅनर लावा, बॅनर काढा. एक काळ असायचा झेंडे लावायला शिवसैनिक स्वतः रस्त्यावर. आजही शिवसेना या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये लावलेले झेंडे पुन्हा काढले देखील जातात, कारण ते झेंडे महागाचे असतात. कष्टाने कमवलेल्या पैशाचे ते झेंडे असतात. झेंडे काढून पुन्हा शाखांमध्ये ठेवले जातात. ते झेंडे असेच महिने पडत नाहीत रस्त्यांवर धुळखात, कारण तो पैसा घामाने गाळलेल्या पैशाचा असतो. तो झेंडा विकत घेतला असं भगव्याची शान असते ती. यांचे झेंडे तसे, यांचे बॅनर्स तसेच, कारण इतका पैसा पडलेला आहे. आज तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जर ह्यांच्यात खरंच त्या अर्थाने धमक असती तर ह्यांनी निवडणुका लावल्या असत्या. ज्या निवडणुका नावाची यांच्यात धमकच नाही. म्हणजे तुम्ही समजू शकता एवढा निवळ तो बक्कळ पैसा ठेवून करता काय? ती माणसं कुठून आणणार? ती शृंखला कुठून आणणार? ती साखळी कुठून आणणार? कार्यकर्त्यांची ती फौज कुठून आणणार? जी फौज ह्यांच्याकडे नाही. भारतीय जनता पक्ष कायम शिवसेनेच्या जीवावर निवडणुका जिंकलेला ही गोष्ट आणि हे सत्य तुम्ही मान्य करा. कायम शिवसेनेच्या कारण कडवट निष्ठावंतांचा फौज असलेला शिवसेनेसारखा हा कार्यकर्ता कुठल्याही पक्षात सापडून देखील मिळणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. आता यांच्याकडे जे काही शिंदेकडे खासदार गेले त्यांच्याविषयी तुम्हाला मी विशेष सांगणार आहे. जे खासदार आहेत 13 खासदार, या 13 खासदारांची सगळ्यात पहिली गच्छंती होणार आहे. सगळ्यात घाणेरडी अवस्था सध्याच्या घडीला या सगळ्या गटातटाच्या राजकारणामध्ये जर कुणाची झालेली असेल तर ती खासदारांची झालेली आहे. चला, आमदारांना आमदारकीचा निधी मिळाला, काय मिळालं मला माहित नाही, कुठली महामंडळं मिळाली, कुणाला मंत्रीपद मिळाली, सरकार मिळालं, पण ह्या खासदारांचं नेमकं काय झालं? यांना काय मिळालं? यांना तर सारं केंद्र देत होतं. मग केंद्रात चला महाराष्ट्र सरकारमध्ये अजित पवार काही पैसे देत नव्हते किंवा पैसा सोडतच नव्हते, ह्यांच्यासाठी मान्य केलं. या खासदारांना निधी केंद्र देत होतं. मग खासदारांची कुठे गोची झाली होती? तरी देखील यांनी गटतटामध्ये सामील व्हायचा निर्णय घेतला. आता गंमत बघा, 13 खासदार, धनुष्य यांच्याकडे, शिवसेना नाव यांच्याकडे, पण 13 पैकी 13च्या 13 खासदार स्वतः धनुष्य चिन्हावर निवडणूक लढण्यास उत्सुक नाहीत, इच्छुक नाहीत. याचं कारण मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. कारण धनुष्य चिन्हावर जर निवडणूक लढवली तर भारतीय जनता पक्षाचा वोटर आपल्याला वोटच करणार नाही. कारण नंबर 1, कारण धनुष्य हे फक्त चिन्ह नसून तो एक स्वाभिमान आहे शिवसेनेचा. आणि धनुष्य घेऊन ते धनुष्य बदनाम केलं गेलं. धनुष्य त्या कमळाच्या पायाशी गहाण ठेवल्यामुळे मराठी माणूस जो नाराज झालाय, शिवसेना प्रेमी जनता जी नाराज झाली, सर्वसामान्य महाराष्ट्राचा नागरिक जो नाराज झालाय, तो धनुष्याला ते मतदान करणारच नाही. शिंदेकडे जर धनुष्य असेल तर धनुष्याला मतदान होणार नाही. ही आताची खरी बघा, तुम्ही किती ह्या गोष्टी मानता मला माहित नाही, पण तुम्ही धनुष्याला आजमवला एकदाही नाही. आतापर्यंत एवढ्या 2 ते 3 निवडणुका झाल्या, बायपोल झाले किंवा काही पोट निवडणुका झाल्या एकदाही, पण शिवसेनेने मशाल मात्र आजमवली. अंधेरी पूर्वेत मशालने घवघवीत आमदार निवडून काढला ना. पहा ना तुम्ही, ऋतुजाताई लटके आमदार म्हणून निवडून आल्या, पण धनुष्य आजमवला गेलेलाच नाही. कारण धनुष्य आजमवला जाऊच शकत नाही. तो धनुष्य पेलायची ताकद तुमच्यात नाही. भारतीय जनता पक्षाचा वोटर कधीही धनुष्याला मतदान करणार नाही, हे सगळ्यात पहिलं सत्य आहे आणि या खासदारांना चांगलंच ठाऊक आहे. जर धनुष्यावर निवडणूक लढली गेली तर स्वतःचं मतदान तर नाहीच नाही, भारतीय जनता पक्षाचं शून्यच पकडा. कारण आजवर भारतीय जनता पक्षाने कधीही धनुष्याला सपोर्ट केला नाही, हे जाज्वल शाश्वत सत्य आहे. तुम्ही उरणचं उदाहरण तुम्हाला मी कायम देत असतो, तुम्हाला अंधेरी पूर्वेचं देखील उदाहरण देतो. मोरजी पटेल कायम अपक्ष उभे केले. उरणमध्ये महेश बालदी, ज्याने या सरकारवर, उद्धव साहेबांच्या सरकारवर अविश्वासाचा सगळ्यात पहिलं जे लेटर जमा केलं बच्चू कडूच्या सोबत, तो महेश बालदी उरणचा आमदार होता. हे असतात परप्रांतीय, यांना असतात आस्था, यांना असते निष्ठा राज्यांविषयी, महाराष्ट्राविषयी. या महेश बालदीला असेल किंवा हे मोरजी पटेलांसारखे अंधेरी पूर्वेचे काका म्हणतात त्यांना तिकडे. काका कोण त्यांना काका म्हणतंय? मला खरंच जर मराठी माणसं असती तर लाज वाटते, ह्या लोकांची लाज वाटते, मराठी असल्याची तुमची लाज वाटते. भारतीय जनता पक्ष कधीही यांना मतदान करणार नाही. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या, भारतीय जनता पक्ष स्वतःहून यांना धनुष्यावर उभा देखील करणार नाही. कारण भारतीय जनता पक्षाला एक गोष्ट चांगलीच ठाऊक आहे की घेतलेला हा जो काही झांगडगुत्ता केलाय त्यांनी,
हा जरी आम्ही दाखवत असलो ही शिवसेना नाही, ते मुखवटे आहेत, हे गटच आहेत. अगदी 5-6 हजार कार्यकर्त्यांचे हे गट आहेत. ही मारून झोडून आणलेली ही माणसं आहेत, जी सभांमध्ये बसवतात नाही, मारून झोडून आणलेली माणसं असतात. यांच्याकडे मनुष्यबळ नाही, हे गटच आहे. ते भारतीय जनता पक्ष ओळखून आहे. त्यामुळे यांना धनुष्यावर जर उभा केला तर सारेच्या साऱ्या जागा पडणार, हे भारतीय जनता पक्ष ओळखून आहे. महाराष्ट्रातून अशा प्रकारे जागा पडणं हे भारतीय जनता पक्षाला तितकंसं परवडणार नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्ष इथे नक्कीच काही ना काहीतरी एखादा मधला मार्ग काढायचा प्रयत्न नक्की करणार. धनुष्यावर हे खासदार निवडणुका लढणारच नाहीत. सगळ्यात प्रथम एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जवळपास भारतीय जनता पक्षाच्या 23 खासदारांपैकी 9 जागा जागेवर पडतायत शिवसेनेची. जर ही युती तुटलीये, ही युती तुटल्यामुळे भारतीय जनता पक्ष, कारण आजवर कधी भारतीय जनता पक्ष बिना युतीमध्ये लढलेला नाही. म्हणजे खासदारकीचं म्हणतोय मी, 14 सालची जी आमदारकी आपण लढलो ती एकमेव काहीतरी आमदारकीचा जो विधानसभेच्या निवडणुका आपण वेगळ्या लढलो, पण त्याही वेळेस खासदारकीची निवडणूक असेल आणि 19शी खासदारकीची निवडणूक असेल, आपण एकत्रच लढलो होतो. भारतीय जनता पक्षाच्या 9 खासदारकीच्या जागा जागेवर पडतायत. त्या जागा देखील मी तुम्हाला सांगतो, आणि विशेषतः त्या 9च्या 9 जागांमध्ये 3 जागा ह्या मुंबईतनं येतात. मुंबईच्या 3ही जागा जिथे गोपाळ शेट्टी, मला वाटतं मुंबई उत्तरचे खासदार, त्यानंतर पूनम महाजन मुंबई उत्तर मध्यचे खासदार, आणि ईशान्य मुंबईचे मला वाटतं मनोज कोटक गुजराती खासदार आहेत. ते गोपाळ शेट्टी दक्षिण भारतीय, मनोज कोटक गुजराती, आणि पूनम महाजन. आता पूनमताईंना खऱ्या अर्थाने जर काही सत्य, पूनमताई त्या पंकजाताईंनी इतका संघर्ष करत नाहीत म्हणा, तितकं वाकड्यात आडव्यात जात नाहीत. आता गेल्यानंतर त्यांची अवस्था काय होईल हे वेगळं सांगायला नको. भारतीय जनता पक्षाने जुन्या माणसांच्या बाबतीत काय केलंय हे आजवर तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे, काही नव्याने सांगायची गरज नाही. पूनम महाजनांचा, गोपाळ शेट्टींचा आणि ईशान्य मुंबईतून मनोज कोटकचा कार्यक्रम सगळ्यात पहिला या 9 खासदारकींमध्ये लागतो. तुम्हाला मी एक उदाहरण देतो. ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांना 6.5 लाख मतदान झालं होतं मागच्या वेळेस 2019ला. 6.5 लाखांपैकी शिवसेनेचं मतदान त्यात जवळपास 4.25 लाखांचं आहे. शिवसेनेकडे त्या बघा, एका खासदाराच्या अंतर्गत जवळपास 6 विधानसभा येतात. ईशान्य मुंबईचं मी तुम्हाला जे उदाहरण देतोय, साधं एक उदाहरण देतो, त्यातल्या जवळपास 2 आमदारक्या, 6 पैकी 2 आमदारक्या शिवसेनेकडे आहेत. एक भांडूपची आहे आणि एक विक्रोळीची आमदारकी आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन जी शिवसेनेची मतदान आहेत तिथली त्या 2 आमदारांची मतदान, त्यानंतर इतर जे शिवसेनेचं बाकीच्या 4 विभागांमध्ये शिवसेनेचं मतदान आहे, ते सारंच्या सारं मोजलं तर जवळपास 4.25 लाखांचं जातं. आणि त्यातही जो दुसऱ्या नंबरचा उमेदवार होता संजय दिना पाटील, मागच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते, ते आता जवळपास गेली 3 वर्षांपासून शिवसेनेमध्ये आहेत, स्थिरावलेले आहेत शिवसेनेमध्ये. शिवसेनेला आपला उमेदवार तिथे शोधावा लागणार नाहीये. शिवसेनेचे संजय दिना पाटील ईशान्य मुंबईतून जर खासदारकी लढतात तर त्यांना त्यांचा एक कॅडर वेगळा आहे, शिवसैनिकांचं मतदान वेगळं. अशा प्रकारे मी 4.25च्या पुढे एकही आकडा वाढवत नाही, तरी देखील पकडा 4.25. जर 4.25 लाखांचं मतदान, इथे भारतीय जनता पक्ष 3 लाखांवर जातो. आता त्याच्यातूनही जो नवमतदार आहे, ज्याने हा सगळा प्रकार पाहिलाय शिवसेनेच्या बाबतीतला, जो कडवट निष्ठावंत मराठी माणूस आहे, तो ज्यावेळेस शिवसेनेच्या बाजूने उभा राहील त्यावेळेस मात्र या भारतीय जनता पक्षाची दाणादाण होऊन जाईल. हे लक्षात घ्या. भारतीय जनता पक्षाकडे स्वतःकडे 2च आमदार आहेत. यांच्याकडचे 2, शिवसेनेचे 2, समाजवादीचा 1 आमदार, कदाचित भारतीय जनता पक्षाकडे 3 आमदार असतील. मुलुंडमधून सुद्धा त्यांचा 1 आमदार आहे, मनोज कोटक यांच्याच वॉर्ड मधनं तो येतो, मिहिर कोटेच्या, तेही गुजराती. यांचे आमदार गुजराती, यांचे खासदार गुजराती, खासदार दक्षिण भारतीय. हे सगळं पाहता 9 जागा, त्याच्यामध्ये 1 जागा येते पुण्याची, भिवंडीची, पालघरची, अहमदनगरची, अमरावतीची विशेष नवनीत राणा, त्यानंतर सोलापूरची, जिथे सिद्धेश्वर स्वामी हे खासदार निवडून आले सोलापुरातनं. आता वंचितही सोबत, शिवसेना विरोधात. अशा प्रकारचा हा सारा जर तामझाम एकत्र आला तर तिथले सिद्धेश्वर स्वामींचा काय व्हायचा तो कार्यक्रम जागेवर होऊन जाईल. सोलापुरातनं तिथे वंचितने जो काही झंझावात तयार केला होता त्यावेळेस, तो झंझावात पाहता आणि शिवसेनेचा पाठबळ पाहता तिथे भारतीय जनता पक्षाचा खरंच खासदार निवडून येईल. आता हा विचार करा. पालघर तर चला, राजेंद्र गावित जे काही ते आपण आयात उमेदवार होते, आता ते त्यांचेच खुल्यामध्ये त्यांचेच झाले. पण पालघरचा जो शिवसैनिक आहे, तो शिवसैनिक ह्या माणसाला मतदान करेल का? बरं, राजेंद्र गावितांचा इतिहास काँग्रेसचा,
काँग्रेस शिवसेनेच्या सोबत, शिवसेनेचं मतदान. विचार करा, आदिवासी पट्ट्यामधून एका माणसाला, त्या चिंतामण वनगासारख्या माणसांच्या मुलाला, ज्याला भाजपने सोडून दिला होता, त्या श्रीनिवास वनगाला शिवसेनेने विधानसभा दाखवली महाराष्ट्राची. त्यांचा चेहरा पाहता, त्यांचा पुढचं आयुष्य किती खडतर होतं, त्यांचं त्यावेळेस रडणं आठवा. अशा माणसांना पुन्हा विधानसभा दाखवली. हे जे वातावरण, पॉझिटिव्ह वातावरण आदिवासी समाजात गेलं ना त्यावेळेस, ते शिवसेनेच्या बाजूने उभा राहणार, ह्यावेळेस पुन्हा उभा राहणार. मग ना तुमच्याकडे पालघर, ना तुमच्याकडे भिवंडी, ना तुमच्याकडे पुण्यामध्ये तर शिवसेनेचा झंझावात चालू झालेला आहे. तुम्ही पाहताय, पुणे, पिंपरी चिंचवड असेल, मावळ असेल, सगळ्या भागातून कशा प्रकारे एक एक दिवस मातोश्रीवर पक्षप्रवेश चालू आहे. रोजच्या रोज पक्षप्रवेश चालू आहे. हे सगळं झंझावात पाहता यांच्या 9 खासदारक्या तुम्हाला मी जागेवर सांगितल्या आणि एकही खासदार ह्यांच्या धनुष्य या चिन्हावर उभा राहायला तयार नाही. तर मग तुम्ही विचार करा, सारंच्या सारं वातावरण उद्धव साहेबांच्या विरोधात त्यांनी तयार केलेलं आहे. शिवसेना आता पक्ष आमच्याकडे आहेच कुठे, पक्ष तुमच्याकडे झालेला आहे. शिवसेना फोडलेली आहे, निवडणूक आयोगाने अधिकृत नाव चिन्ह तुम्हाला दिलेलं आहे. मग का उद्धव साहेबांचा तुम्हाला एवढा तो दरारा वाटतो, भीती वाटते का? सतत उद्धव साहेब खऱ्या अर्थाने तुमच्या टीका आता काँग्रेसवर असायला हव्या होत्या, ज्या की होतच नाही. कारण तुम्हाला माहितीये, कितीही या पक्षाला फोडा तोडा, जिकडे ठाकरे तिकडे शिवसेना, जिकडे ठाकरे तिकडे शिवसेना. त्यामुळे तुम्हाला माहितीये, हा जो काही मुखवटा पांघरून तुम्ही तुमच्याकडे घेतलाय, तो काही शिवसेना पक्ष नव्हे, तर पक्ष जागेवर आहे. त्यामुळे तुम्हाला टार्गेट हे ठाकरेंनाच करावं लागणार. शोकांतिका आहे तुमची. 2 मोठे पक्ष फोडल्यानंतर देखील तुम्हाला ते स्थिर स्थावर वातावरण मिळतच नाहीये, तुम्हाला स्थिर व्हायला संधीच मिळत नाही. शोकांतिका आहे तुमची. एवढं सारं करून, एवढा सारा झांगडगुट्टा महाराष्ट्रभर, त्या राजकारणाचा गलिच्छ चिखल करून देखील तुम्हाला महाराष्ट्रभर शांतता मिळत नाहीये. ही शोकांतिका आहे तुमची. आता शिंदे गटाने आपलं अस्तित्व ओळखून घ्यावं. खरंच भारतीय जनता पक्ष तुम्हाला मोठं करण्यासाठी सोबत घेऊन गेलाय का? किडन्या काढून घेणार, डोळे काढून घेणार, ते असतात ना, ते लहान मुलांना पकडून ते गुन्हेगारी केली जाते, त्यांना गुन्हेगारीला बसवलं जातं. हे अशा प्रकारचं वातावरण पाहताय, ह्यांच्या किडन्या काढणार, डोळे काढणार, ते मला जुन्या गोष्टी आठवायला लागल्या. आणि शेवटी कुठेतरी एखाद्या रस्त्यावर भिकच मागायला ठेवणार या सगळ्या गटातटांना. हे अशा प्रकारचं घाणेरडं वातावरण आहे यांच्या बाजूने. करा, काय करताय, काय लावायचंय तर जोर लावा. आम्ही इथे आहोत, तुम्ही इथे आहेत. लावा, निवडणुका लावा. शिवसैनिक घराघरातून बाहेर पडणार. आम्ही शिवसैनिकांना आव्हान करणार, थेट त्यांच्या काळजात साथ घालणार शिवसैनिकाच्या. शिवसैनिका, उठ, बाहेर पड आणि जागा दाखवून दे या महाराष्ट्राच्या गद्दारांना, जागा दाखवून दे त्या दिल्लेश्वरांना. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनी अजिबात त्या बॅनरबाजींवर जाऊ नका, त्या भपक्या पुढे जाऊ नका. ते डोळे दिपवून घ्यायचे नाही. निष्ठा इथून ठेवायची. निष्ठा मातोश्रीशी, निष्ठा ठाकरेंशी, निष्ठा शिवसेनेशी, निष्ठा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी, अभिमानाशी. जय महाराष्ट्र. काळजी घ्या.